राज्याचे लक्ष हे सोलापूर आणि माढा येथील लोकसभा मतदारसंघातील प्रत्येक घडामोडीकडे लागलेले आहे। आज भाजपा उमेदवार राम सातपुते आणि रणजितसिंग नाईक निंबाळकर यांनी सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयात लोकसभा उमेदवारीचा अर्ज दाखल केला। भाजपच्या दोन्ही उमेदवारांनी आज अर्ज दाखल केल्यामुळे आता प्रचारामध्ये रंगत वाढणार असून खरी लढत सुरू होईल। माढा लोकसभा मतदारसंघासाठी रणजितसिंग नाईक निंबाळकर यांनी अप्पर जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी मोनिका सिंग ठाकूर यांच्याकडे उमेदवारी अर्ज दाखल केला। यावेळी रणजितसिंग नाईक निंबाळकर यांच्यासोबत आमदार संजय शिंदे, आमदार बबन शिंदे, आमदार शहाजी पाटील आदी उपस्थित होते। सोलापूर लोकसभा मतदारसंघासाठी राम सातपुते यांनी जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी कुमार आशीर्वाद यांच्याकडे आज उमेदवारी अर्ज दाखल केला। यावेळी आमदार सुभाष देशमुख, माजी आमदार राजन पाटील, विकास वाघमारे तसेच भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते। सोलापूर शहरातून छत्रपती संभाजीराजे चौकातून विजय संकल्प रॅलीचे आयोजन करण्यात आले होते। या रॅलीमध्ये हजारोंच्या संख्येने भाजपा तसेच मित्र पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते। Alif overseas now in Solapur. We bring studying abroad within the common man's reach. 500 plus world's best universities across 19 plus countries. Venue, first floor, office, hotel, Orient Elite, Paliwez, Solapur. Contact 7977664053.